महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। आदिवासी विकासाच्या मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाअंतर्गत आदिवासी हिताच्या 10 ठोस मागण्या मांडण्यात आल्या। रायगड जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या आणि जिव्हाळ्याच्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे सादर करण्यात आले। PM जनमन अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाच्या पार्श्वभूमीवर हे निवेदन करण्यात आले असून या माध्यमातून जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या मूलभूत गरजांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले। या निवेदनात एकूण 10 प्रमुख मागण्या करण्यात आलेल्या असून त्यात फॉरेस्टच्या अडथळ्यांमुळे आदिवासी समाज विकासापासून वंचित असलेल्या वाड्यांना रस्ते मंजुरी, स्वातंत्र्यपूर्व काळापासून करत असलेल्या जमिनींवर आदिवासींचे हक्क मंजूर करून 7/12 उतारे देणे, दरड प्रवण क्षेत्रात 86 वाड्यांचे पुनर्वसन किंवा त्यांचे संरक्षण, पेसा कायद्याची लागू करून अंमलबजावणी, स्थलांतर थांबवण्यासाठी स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती, अंत्योदय अन्न सुरक्षा योजना सर्व आदिवासींना लागू करणे आणि येत्या 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाची सार्वजनिक सुट्टी जाहीर करणे आदी मागण्या समाविष्ट आहेत। जोपर्यंत या प्राथमिक स्वरूपाच्या मागण्या पूर्तता होत नाही तोपर्यंत कितीही अभियान राबवले तरी आदिवासींचा विकास होणे शक्य नाही। इरसाळवाडी येथे झालेल्या दुर्घटनेचा उल्लेख करत इसरवाडीसारख्या या जिल्ह्यामध्ये अनेक अतिदुर्गम भागात वाड्या वस्ती आहेत, परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अनेक निष्पाप आदिवासींचे बळी गेल्याची नमूद करण्यात आलेलं आहे। या निवेदनाच्या माध्यमातून शासनाने तातडीनं उपाययोजना कराव्यात, तरच देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचे संकल्पना आदिवासी समाजासाठी सार्थकी ठरेल। अन्यथा असे किती अभियान राबवले तरी त्यांना म्हणावे तसा आदिवासींचा विकास होणार नाही। महाराष्ट्र माझासाठी जगदीश तगडे, रायगड। जय आदिवासी, जय आदिवासी, जय आदिवासी, जय आदिवासी। महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता अहिल्याबाई होळकर, महात्मा ज्योतिबा फुले, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा, राघोजी भांगरे, राया ठाकर, नाव्या कातकरी सर्व महापुरुषांना, क्रांतिकारकांना त्यांच्या विचारांना अभिवादन करून आज खऱ्या अर्थाने ज्यांच्या संकल्पनेतून आजचा हा कार्यक्रम ह्या ठिकाणी पार पडत आहे अशा आपल्या या देशाचे माननीय पंतप्रधान मोदी साहेबांना आदिवासी समाजाकडून आम्ही धन्यवाद आणि त्यांचे आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर आज जो कार्यक्रम ज्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे असे आपल्या जिल्ह्याचे प्रमुख माननीय जावळे साहेब, जिल्हा परिषदेच्या CO भोसले मॅडम नेहमीच आदिवासी समाजाला अतिशय सहकार्य आणि एक कर्तव्यदक्ष अधिकारी कसा असावा तर आमच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेनचे अधिकारी धाबे साहेब, त्याचबरोबर या अलिबागचे प्रांत अधिकारी, अलिबागचे कर्तव्यदक्ष तहसीलदार अत्यंत आपण आयुक्त पाटील साहेब प्रकल्प अधिकारी आनंदी पाटील, आदिवासी प्रकल्पाचा संपूर्ण स्टाफ, त्याचबरोबर व्यासपीठावरील विविध खात्याचे सर्व अधिकारी कर्मचारी, विविध संघटनांच्या पदाधिकारी, उपस्थित असलेल्या सर्व माझे आदिवासी बांधव आणि बंधू आणि भगिनींनो, मित्रांनो, खऱ्या अर्थाने आपल्या ह्या देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेबांनी एक खरोखर आदिवासींसाठी एक अतिशय छान असा हा उपक्रम हाती घेतलेला आहे आणि ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज त्याचा शुभारंभ आपल्या या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय जावळे साहेबांच्या हस्ते झालेला आहे। आणि मी नेहमी बघत असतो जावळे साहेबांचं काम हे निश्चितच गोरगरीब आदिवासींसाठी प्रेरणादायी असतं, नेहमी त्यांच्याकडून मदत होत असते आणि त्या धर्तीवर आज खऱ्या अर्थाने या रायगड जिल्ह्यामध्ये शुभारंभ झालेला आहे। तर आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने समाजासाठी असलेले काही अडचणी मी ह्या
आपल्यासमोर मांडणार आहे. सर, खरोखरच मोदी साहेबांनी घेतलेला उपक्रम आणि तो उपक्रम अधिक व्यापक आणि खेड्यापाड्यात घराघरात वाडीवाडीत वस्तीवर जाईल त्यात मात्र तीन शंका नाही. पण तत्पूर्वी हे कार्यक्रम पोहोचण्याला काही मला वाटतं अडचणी ठरू शकतात. अशा काही अडचणी मी आपल्या समोर मांडणार आहे आणि त्याच्यावर मी निश्चितच एक चांगला पर्याय काढून मार्ग काढून या समाजाला चांगला न्याय द्याल अशी मी निश्चित अपेक्षा व्यक्त करतो. सर, ह्या ठिकाणी फॉरेस्टच्या अडचणीमुळे आज खऱ्या अर्थाने आदिवासींचा विकास होऊ शकला नाही हे तुम्हा आम्हा सर्वांचं ठाम होत आहे आणि ते आम्ही अनुभवतोय. आज एखादा आदिवासी बांधव वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या ज्या जागेवर राहतो त्या आदिवासी बांधवाला घरकुल योजना आली तर फॉरेस्टचे लोक त्याला घर बांधून देत नाही. मग ती लोक आमच्या संघटनेकडे येतात. मग कसं तरी आम्ही थोडंसं जेवढं शक्य होईल तेवढं त्या ठिकाणी फॉरेस्टची विनवण्या करून कसं तरी आपल्या बांधवांना घर बांधण्यासाठी मदत करत असतो. त्याचबरोबर ह्या फॉरेस्टच्या अडचणीमुळेच आज जे काही इरसाळवाडीचं प्रकरण घडलं त्या इरसाळवाडीचा जाण्याचा रस्ता असता तर निश्चितच आपण आपल्या शासनाचा मदत वेळेत पोहोचली असती आणि त्याच्यात आदिवासी बांधव बऱ्यापैकी आपण वाचवू शकलो असतो. अशा इरसाळवाडीसारख्या अनेक अतिदुर्गम भागात आदिवासी वाड्या आहेत. त्या 118 वाड्यांना रस्ते नाहीत. त्या 118 वाड्यांना रस्ता आपल्या माध्यमातून होतील अशी या ठिकाणी मी आशा व्यक्त करतो. त्याचबरोबर स्वातंत्र्यपूर्वी काळापासून आदिवासींच्या ताबे कब्जात फसवणुकीत ज्या काही दलित जमिनी आणि फॉरेस्ट जमिनी आहेत त्या फॉरेस्टच्या जमिनीचे अजून सातबारे मिळालेले नाही आणि जोपर्यंत सातबारे मिळत नाही तोपर्यंत आदिवासी बांधवांना कुठल्याही योजनेचा लाभ मिळत नाही. मग तो कृषी विभाग असेल किंवा अन्य काय असेल. त्याचबरोबर इरसाळवाडीची पुनरुत्ती होऊ नये म्हणून 86 वाड्या दरडपरून क्षेत्रात आहेत, धोकादायक स्थितीमध्ये आहेत. त्या संदर्भात आपण एक कमिटी नेमून त्याचं सर्वेक्षण करून त्यांना सुरक्षित कसं करता येईल याकडे आपण लक्ष द्यावे अशी आपल्याला विनंती आहे. त्याचबरोबर रायगडमधील 118 वाड्यांचं अजूनही रस्ता नाही, दळणवळणाची कुठलीही साधन नाही आणि ही दळणवळणाची साधन नसल्यामुळे पावसाळ्यात रस्ते बंद असतात. परिणामी कुठेतरी त्यांना डोळीचा आधार घेऊन दवाखान्यात न्यावा लागतो. प्रवास खूप लांबचा असल्यामुळे त्यांना वेळेत उपचार मिळत नाही आणि आतापर्यंत या जिल्ह्यामध्ये हजारो आदिवासींचा उपचाराअभावी बळी गेलेला आहे. म्हणून ह्या वाड्यांचा रस्ता होणे फार गरजेचं आहे. त्याचबरोबर रायगडमध्ये आदिवासी समाज फार मोठ्या प्रमाणात आहे. तर आपणास विनंती आहे का पेसा कायदा ह्या रायगडमध्ये लागू करून त्याची अंमलबजावणी जर केली तर खऱ्या अर्थाने आदिवासींचा सर्वांगीण विकास होईल. त्याचबरोबर सर, आमचं एक 9 ऑगस्ट म्हणजे आदिवासींचा आमचा एक उत्सव असतो, एक सण असतो आणि 9 ऑगस्ट हा जागतिक दिवस असल्यामुळे आम्हाला सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी अशी मी आपणास विनंती करतोय. त्याचबरोबर नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये ज्या वनक्षेत्र आहेत त्या वनक्षेत्रावर आपल्या आदिवासींच्या वस्त्या बसलेल्या आहेत. त्या वस्त्या आज त्यांची जी घरं बांधलेली आहेत ती मोडकळ झालेले, त्यांना दुरुस्त अजूनही रस्ता नाही, दळणवळणाची कुठलीही साधन नाही आणि ही दळणवळणाची साधन नसल्यामुळे पावसाळ्यात रस्ते बंद असतात. परिणामी कुठेतरी त्यांना डोळीचा आधार घेऊन दवाखान्यात न्यावा लागतो. प्रवास खूप लांबचा असल्यामुळे त्यांना वेळेत उपचार मिळत नाही आणि आतापर्यंत या जिल्ह्यामध्ये हजारो आदिवासींचा उपचाराअभावी बळी गेलेला आहे. म्हणून ह्या वाड्यांचा रस्ता होणे फार गरजेचं आहे. त्याचबरोबर रायगडमध्ये आदिवासी समाज फार मोठ्या प्रमाणात आहे. तर आपणास विनंती आहे का पेसा कायदा ह्या रायगडमध्ये लागू करून त्याची अंमलबजावणी जर केली तर खऱ्या अर्थाने आदिवासींचा सर्वांगीण विकास होईल. त्याचबरोबर सर, आमचं एक 9 ऑगस्ट म्हणजे आदिवासींचा आमचा एक उत्सव असतो, एक सण असतो आणि 9 ऑगस्ट हा जागतिक दिवस असल्यामुळे आम्हाला सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी अशी मी आपणास विनंती करतोय. त्याचबरोबर नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये ज्या वनक्षेत्र आहेत त्या वनक्षेत्रावर आपल्या आदिवासींच्या वस्त्या बसलेल्या आहेत. त्या वस्त्या
आज त्यांची जी घरं बांधलेली आहेत ती मोडकळ झालेले, त्यांना दुरुस्ती करता येत नाही, नवीन घरं बांधून देत नाही, तर त्या संबंधी सुद्धा आपण फॉरेस्ट संदर्भात योग्य निर्णय घ्यावा. त्याचबरोबर अंत्योदय अन्न सुरक्षा योजना आहे, जसं आदिवासी मिळते तशीच आदिवासी सर्व समाजाला ती अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळावा. त्याचबरोबर कर्जत तालुका हा आदिवासी बहुल भाग आहे आणि आदिवासी बहुल भाग असताना सुद्धा त्या ठिकाणी एकाच तालुक्यात दोन भाग पडलेले आहेत, एक ट्रायबल आणि दुसरा नॉन ट्रायबल. तर माझ्या आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपणास विनंती आहे की ज्या नॉन ट्रायबल मध्ये वाड्या आहेत त्यांना ट्रायबल मध्ये समावेश करावे. त्याचबरोबर मागाशी गुलाबताईंनी म्हटलं तर सर्वात मोठा स्थलांतराचा जो काही विषय आहे तो अतिशय गंभीर विषय आहे. कारण जेव्हा आमच्या लोकांना रोजगारानिमित्त कुठेतरी बाहेर जावं लागतं आणि त्या ठिकाणी विटी बिगारी सारखे जे प्रकार घडतात ते अतिशय गंभीर आहे. तर आता गेल्या महिन्यातच सुधागड तालुक्यातील आपली कातकर समाजाची 4 कुटुंब जळगाव या ठिकाणी गेली होती आणि जळगाव या ठिकाणी एका धनिकाने त्यांना डांबून ठेवून त्यांच्याकडे काम करून घेऊन त्यांना अतिशय मानसिक शारीरिक त्रास दिला आणि त्या संदर्भात मी एक निवेदन आपल्या प्रकल्प अधिकारी माननीय धाबे साहेब यांच्या माध्यमातून, त्याचबरोबर सहाय्यक प्रकल्प अधिकारी तेजस्वी लांडे मॅडम यांच्या मदतीने मला वाटतं आपल्या जिल्हाधिकारी साहेबांनी पण खूप मदत केली, त्यांचा मी शतशः आभार मानतो. जळगावचे काय जिल्हाधिकारी त्यांनी आपल्याला मदत केली, त्यांचे आभार मानतो. सर हे स्थलांतर थांबायचे असेल तर त्यांना प्रथम रोजगाराच्या संधी आपण स्थानिक पातळीवर कसे निर्माण होतील हे सुद्धा करणं फार गरज आहे. आणि जर त्या रोजगाराच्या संधी स्थानिक पातळीवर तयार झाल्या तर ऑटोमॅटिक स्थलांतर थांबेल आणि स्थलांतर थांबला तर मुलांचा शैक्षणिक विकास होईल, सामाजिक होईल, आर्थिक होईल, असा सार्वजनिक विकास त्यांना मिळेल. अशा पद्धतीच्या आमच्या ह्या मागण्या आहेत आणि आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथं आलेल्या मी सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी, जय आदिवासी. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.